त्यांनी का कमी केलं त्यांचं माहिती, परंतु आपण आम्ही कमी का करत नाही? कारण ऑलरेडी त्यांना TDR दिलं, बांधकाम परमिशन दिली. असे प्रत्येक रस्त्याचा अभ्यास करून पुटअप करा. त्यावर लिहिलेलं आहे किती ठिकाणी आपण परवानगी दिलेला आहे, तेवढा रस्ता ऑलरेडी आपल्या ताब्यात आहे. मग 24 मग 33 18 असे करणं योग्य नाही. म्हणून त्या एक इंडिव्हिज्युअली आपण ठराव घेतो. मस्जिदच्या पासून जालना रोडपर्यंत ऑलरेडी बरेच ठिकाणी TDR दिला होता 2001च्या अलाइनमेंटप्रमाणे. आणि काही लोकांना असे गैरसमज पसरवले होते की मस्जिद तुटणार आहे का. ते खूप जुना मस्जिद आहे आणि ते मस्जिदच्या बाउंड्री पकडून तो रिअलाइनमेंट करून 2001च्या प्रमाणेच करणार आहे. आणि 1च्या प्रमाणेच त्या ठिकाणी 30 मीटरचा रस्ता होणार. नवीन अलाइनमेंट जी केली राईटला वाढवली ती आपण नाही, ते नाही. आणि त्या टोटल स्टेशन करणार, मार्किंग करणार. आणि मार्किंगमध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्यतो धार्मिक स्थळ वाचता येईल का त्या पद्धतीनं बघून त्या ठिकाणी आपण मार्किंग करून कारवाई करतो. परंतु ते 30 मीटर नाथ व्हॅलीच्या चंपा चौकची, ऑरेंज सिटीची, सॉलिटेअर पासून पाठीमागे ऑरेंज सिटी पर्यंत जाणार आहे. हर्सुलचं काय करणार? हर्सुलचं म्हणजे कधी आता आहे तो जो वाद आहे, काय वाद आहे? लोक अजूनही धार्मिक स्थळासाठी धार्मिक स्थळाला आपण आत्ताही माझ्याकडे नक्षत्रवाडीचे धार्मिक स्थळाची मंडळी येऊन गेली की त्याला आपण चर्चा विनिमय वगैरे करून आपण प्रोसिजर फॉलो करून आपण कारवाई केली. आणि पडेगावचे हनुमंतरायाचं मंदिराची आहे, त्यांनी त्या ठिकाणी वाणी म्हणून ते त्या ठिकाणी व्यक्ती आहे, त्यांनी येऊन त्यांनी जागा देण्याची कबुली केली. मला शाल श्रीफल देऊन सत्कार केला कि सर मैंने उनको बोला है कि हमारे से भी कुछ लीजिए. नहीं सर आपसे हमको जरूरत नहीं. मैंने बोला फिर भी हम देंगे कि आप वहाँ पे अच्छा पर्सनल लेवल पे कि हाँ तो वहाँ पे उन्होंने कुछ जमीन उन्होंने दे दी. अब वहाँ पे उनको बांधकाम करेंगे. तसेच आपण हर्सुलचा पण आणि तसेच इथं चिकलठाणामध्ये स्वयं त्या तिथं पण हनुमंतरायाच्या मंदिराची त्यांनी स्वतः कटिंग करून घेतली. आणि सर्व धार्मिक स्थळाची समितीनं तर आम्ही विश्वासात घेऊनच आपण कार्यवाही करतो. आणि त्याला आता फॉर एक्झाम्पल कब्रस्तानची, चिकलठाणाची कब्रस्तानची पण आहे, त्याला अल्टरनेटिव्ह जागा शोधून आपण त्यांना जागा देतो. आणि दुसरं पडेगावची एक मंदिराची आहे, नक्षत्रवाडीचे काही मंदिर आहे ते पाठीमागं हलवलं जाणार आहे, त्या ठिकाणी जागा आहे. आणि चिकलठाणामध्ये आत्ताच ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याचं त्यांनी रिक्वेस्ट केली पाठीमागं सर अपोजिट साईडमध्ये आपली महापालिकेची जागा तिथं आपण करूया. मी म्हणलं 100% करू. आमचं प्रस्ताव एक असतं आणि त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी आमचा प्रस्ताव होता की चांगलं गार्डनमध्ये आपण बसूया. नाही, त्यांनी म्हटलं सर गार्डनमध्ये नको, आम्हाला इकडे पाहिजे. ठीक आहे, तिथं आमची जागा असेल, आम्ही त्यांना विश्वासात घेऊन विकास करणार. विकास कोणाच्याही विश्वासात न घेता होणार नाही, विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी विकास होतो. आणि हर्सुलच्या धार्मिक स्थळाची त्या समितीला आम्ही बोलणार आहे. हर्सुलची एक मंदिर आहे आणि तिथं एक मस्जिद आहे आणि कब्रस्तान आहे, त्यांना आम्ही विश्वासात घेऊ. छोटे छोटे विषय आहेत. चिकलठाण्याचा विषय आहे तिथे त्यांना काही 1.5 कोटी रुपये समजा आपल्याला द्यायला लागतं तेवढं जागेत. कोणते? चिकलठाण्याचा हनुमान मंदिर किती आहे धार्मिक स्थळ आणि त्याचा तोडगा किती निघाला आपल्याला? दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली आता आपली जे मार्किंग आहे एक्झॅक्टली टू बी स्पेसिफिक की कोणाची किती जागा जातो. आता मी पैसे देताना असेच रॅन्डमली तरी देत आहे नाही, गुन्हाकार वगैरे वगैरे पद्धतीनेच केलं जाणार. आता जे काही पैसे वसुली होऊ राहिले हे सर्व वसुली त्याच्यासाठीच आपण ठेवतो, ज्यांना ज्यांना मोबदलाची देण्याची अपेक्षा आहे. बरेच गैरसमज आपल्याकडे लोकांना आहे, चांगल्या लोकांना गैरसमज होतोय की महानगरपालिका भूसंपादन का करत नाही, महानगरपालिका हे का करत नाही. महानगरपालिकाकडे
भूसंपादन करण्याची 5 वेगळी पद्धत आहे. 5. पहिला पद्धत आहे की जे लोक स्वतःहून येऊन अर्ज करून घेऊन जाण्याची प्रकार. कोणती आहे? TDR. की बाबा माझ्या बांधकाम परमिशन पाहिजे, माझ्या बांधकाम परमिशनमध्ये DP रस्ता येतोय, तो रस्त्याचा मला परमिशन अपेक्षित आहे, त्या रस्ते बदलात आम्हाला TDR द्या. तो एक. दुसरी काय प्रकार आहे? इन सिटू FSI. ते रस्ता जातोय, त्या रस्त्याच्या जागेच्या मोबदल्यात मला अजून अतिरिक्त बांधकाम तिथेच मला करू द्या. तो दुसरी प्रकारची. तिसरी प्रकारची आहे की मी यापूर्वी बांधकाम करून टाकलेलं आहे, मी बिना परवानगीने बांधकाम करून टाकलं, परंतु आता मला तोडीतून वाचवायचं आहे. माझ्या समोर जे रस्ता जातोय तो रस्ता मी महापालिकेला फ्रीमध्ये हँडओव्हर करतोय आणि उर्वरित जे बांधकाम आहे मी लिगलाइज करतोय. हे गुंठेवारी कायद्याच्या कलम 2 क मध्ये आहे. हे 3(2) क मध्ये आहे की ज्या वेळेला एखादा गुंठेवारी करत असताना जर रिझर्वेशनची साईट असतील, रिझर्वेशनमध्ये जात असेल, त्याला कुठल्याही प्रकारची मोबदला असणार नाही. अदरवाईज मग ते संपूर्णपणे तोडून घ्या.